नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 च्या मुंबई पोलीस डायरी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया मुंबईत घडणाऱ्या काही कायदेशीर घडामोडींवर. 13 आणि 14 मार्चला धुलीवंदन हे सण लोक सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी होळ्या पेटवून एकमेकांना रंग लावून मोठ्या उत्साहाने साजरे करतात. त्याचप्रमाणे होळी आणि धुलीवंदन सणानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. या सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त आणि पोलीस सहायुक्त यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलंय. तर होळी आणि धुलीवंदन सण सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे साजरे करता यावे याकरता मुंबई दलाकडून वाहतूक विभागासह 7 अप्पर पोलीस आयुक्त, 19 पोलीस उपआयुक्त आणि 51 सहाय्यक पोलीस आयुक्तांसह 1766 पोलीस अधिकारी आणि 9145 पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी SRPF प्लॅटून, RCP प्लॅटून, QRT टीम आणि BTDS टीम असा चोख बंदोबस्त असणार आहे. यावेळी वाहतूक नियमांचं उल्लंघन तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर मद्य पिऊन गाडी चालवणं तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणं, महिलांची गैरवर्तवणूक करणं आणि अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्या आस्थापन, अंमली पदार्थ विक्री किंवा सेवन करणे असे कोणतेही कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे देण्यात आले. तर या होत्या मुंबईत घडणाऱ्या काही कायदेशीर घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.